नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन म्हणजेच अनुवंशिकता व उत्क्रांतीच्या पहिल्या भागात आपण पाहिलं होतं अनुवंशिकता, अनुवंशिक बदल, त्याचबरोबर DNA RNA बद्दलची खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आणि नंतर उत्क्रांती म्हणजेच इव्हॉल्युशन आणि उत्क्रांतीचा सिद्धांत आपण पाहिला होता. पण उत्क्रांती नक्की कशी झाली आणि उत्क्रांतीचे पुरावे, त्यापैकी पहिला पुरावा म्हणजे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिले होते. याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं? प्राण्यांच्या तोंडाची रचना, डोळ्यांचे स्थान, नाकपुड्या, तसेच कानांची रचना व अंगावरील दाट केस याच्यामध्ये सिमिलॅरिटी म्हणजे समानता आढळते. कशामध्ये आढळली समानता? स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ ए आईज, स्ट्रक्चर ऑफ ए नॉस्ट्रिल्स अँड इयर पिना अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हियर्स ऑन ए बॉडी. So these are the similarities in between these organisms. So it is one of the morphological evidence. One more in the plants: leaf shape, leaf venation and leaf petioles. म्हणजेच पानाचा आकार म्हणजे पानाची रचना असेल, शिराविन्यास असेल, पर्ण देठ असेल. म्हणजे वनस्पतींमध्येही काही प्रकारच्या सिमिलॅरिटीज आहेत. या सिमिलॅरिटींनाच, या समानतेलाच आपण उत्क्रांतीचा पहिला पुरावा म्हणजे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, बाह्यरूपीय पुरावा असं म्हणू शकतो. चला दुसरा पुरावा पाहूयात आपण, शरीरशास्त्रीय पुरावे. त्यालाच ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस असंही म्हटलं जातं. ओके, सिमिलॅरिटी इन द स्ट्रक्चर ऑफ ए बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ईच ऑफ दोज ॲनिमल्स मे हॅव ए कॉमन इन सेंटर. म्हणजेच अवयवातील हाडांच्या रचनेत व हाडांच्या जोडणीत समानता असेल तर असा जो पूर्वज आहे किंवा अशा प्राण्यांचा जो पूर्वज आहे तो एकच आहे असं म्हणायला हरकत नाही. बाजूला एक इमेज दिली आहे, त्या इमेजमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे? ह्युमन हँड, मानवाचा हात, बैलाचा पाय, फोर लेग ऑफ ए ऑक्स, वटवागळाचा चर्मपर, पॅटेजियम ऑफ ए बॅट आणि देवमाशाचा पर, फ्लिपर ऑफ ए वेल. जर आपण या सगळ्या इमेजेसकडे पाहिलं तर त्या सगळ्या इमेजेसची एक बोनची स्ट्रक्चर सिमिलर दिसतं. सगळ्यांमध्ये फिंगर्स आहेत, सगळ्यांमध्ये दोन टाईपचे बोन्स पाठीमागे हाडाचे आहेत. याचा अर्थ या सगळ्यांचा ॲन्सेंटर एकच असायला हवा. करेक्ट, या सगळ्यांचा ॲन्सेंटर एकच असायला हवा अशी शंका तयार होते. ओके, म्हणजे याला एक शरीरशास्त्रीय पुरावा असं आपण गृहीत धरू शकतो. वी कॅन कन्सिडर दिस ॲज ए ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस फॉर द इव्हॉल्युशन. Then I will come to the next, third proof. Third proof is a vestigial organs, that is अवशेषांगे. यालाच काय म्हटलं जातं? अवशेषांगे. असे अवयव जे आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट आहेत मात्र त्याचा आपल्याला फारसा उपयोग नाही, किंवा काही इतर प्राण्यांमध्ये मात्र असे अवयव उपयोगाचे आहेत. डिजेनरेटेड ऑर अंडर डेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स. Degenerated or underdeveloped useless organs of a organism are called as a vestigial organs. म्हणजे सजीवांमध्ये ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना किंवा अंगांना आपण अवशेषांग असं म्हणणार आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा येतो तो अपेंडिक्स, विच इज युजलेस टू द ह्युमन, इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन इन ए रुमिनंट्स. मानवाला निरुपयोगी असणारं आंत्रपुच्छ, ज्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो, हे रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी एक उपयुक्त आणि कार्यक्षम असा अवयव आहे. सिमिलरली मसल्स ऑफ इयर पिना विच आर युजलेस टू द ह्युमन बट आर युजफुल इन मंकीज फॉर द मोमेंट ऑफ इयर पिना. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवण्यासाठी उपयुक्त आहेत. Various vestigial organs like tailbone, that is coccyx, wisdom teeth and body hair are present in a body of a human being. म्हणजेच माकड हाड असेल, अक्कल दाढा असतील, अंगावरील केस असेल इत्यादी अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात. मात्र सगळ्याच अवयवांचा मानवाला तेवढा उपयोग नाही. अशा प्रकारच्या अवयवांना अवशेषांगे म्हटलं जातं, म्हणजेच वेस्टिजियल ऑर्गन्स असं म्हटलं जातं. द नेक्स्ट प्रूफ इज ए पुराजीवविषयक पुरावे, म्हणजेच ज्यालाच जीवाश्म विज्ञान असंही म्हटलं जातं किंवा पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस असंही म्हटलं जातं. ओके, सो लेट्स मूव्ह टुवर्ड्स दिस पार्ट. द लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू डिझास्टर लाईक ए फ्लड
earthquake, volcano, etc., the remnants and impressions of such organisms remain preserved underground. These are called as fossils. पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष व ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यालाच जीवाश्म म्हणजेच फॉसिल असं म्हणतात. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट स्टॉप्स आफ्टर डेथ. सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ कार्बन 14 अकर्स कंटिन्युअसली. जेव्हा प्राणी किंवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन ग्रहण थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील कार्बन 14 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, इन्स्टेड ऑफ रिमेनिंग कॉन्स्टंट, द रेशो बिटवीन कार्बन 14 अँड कार्बन 12 चेंजेस कंटिन्युअसली ॲज कार्बन 12 इज अ नॉन रेडिओॲक्टिव्ह. कार्बन 12 म्हणजे कार्बन 12 हा किरणोत्सारी पदार्थ नाही आहे. आता ते कार्बन 14 आणि कार्बन 12 असे दिले. कार्बन 12 हा स्टेबल कार्बन आहे जो नेचरमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आढळतो. निसर्गामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये कार्बनचा 12 हा जो हे जे मूलद्रव्य आहे हे खूप स्टेबल आहे. पण कार्बन 14 हे जे मूलद्रव्य आहे हे खूप अनस्टेबल आहे, ज्याला किरणोत्सारी म्हटलं जातं. त्यातून काही प्रारणं बाहेर पडतात आणि ही रॅडिएशन्स म्हणजे प्रारणं बाहेर पडल्याने त्याचा काही काळाने ऱ्हास होतो. म्हणजे कार्बन 14चा काही काळाने ऱ्हास होणार आहे, पण कार्बन 12 मात्र जसाच्या तसा राहणार आहे. सो कार्बन 14 हा किरणोत्सारी नसल्याने कार्बन 12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील कार्बन 14 आणि 12चं गुणोत्तर स्थिर न राहता हे गुणोत्तर बदलत जाईल. कारण कार्बन 14चं काय होईल, जी अमाऊंट आहे ती कमी होत जाईल. The time passed since the death of a plant or animal can be calculated by measuring the radioactivity of carbon 14 and ratio of carbon 14 to the carbon 12 present in their body. This is called carbon dating method. एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यातील कार्बन 14ची सक्रियता व कार्बन 14 व कार्बन 12 शी गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच कार्बनी वयमापन असे म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं तर कार्बन 14चं जे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं आहे, किती कमी झालं आहे, काय रेटनी ते कमी झालं आहे, याच्याशी कार्बन 12ची असणाऱ्या अमाऊंटची असणारं जर गुणोत्तर काढलं गेलं तर त्याच्यावरून आपल्याला त्या पदार्थाचं वय किंवा तो किती वर्षांपूर्वी अस्तित्वात होता हे शोधता येतं. यालाच कार्बनी वयमापन म्हणजेच कार्बन डेटिंग असं म्हटलं जातं. इट इज यूज्ड to paleontological and anthropology for determining the age of human fossils and manuscript. पुराण्या जुन्या काळातल्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अवशेषशास्त्र असेल किंवा मानव वंशशास्त्र असेल, याच्यामधील मानवी अवशेष असतील किंवा जीवाश्म असतील किंवा हस्तलिखित असतील, यांचा काळ ठरवण्यासाठी नॉर्मली कार्बन डेटिंग याचा वापर केला जातो. कार्बन डेटिंग स्टडी करताना कार्बन डेटिंगमध्ये जे जीवाश्म सापडतात हे नक्की कुठे सापडतात तर त्याचे काही वेगवेगळे स्तर आहेत. स्तरांचा जर विचार केला तर नूतनजीव महाकल्प म्हणजे सेनोझोइक इरा, याच्यामध्ये एव्ज, बर्ड्स आणि मॅमल्स म्हणजे पक्षी आणि सस्तन प्राण्यांचे अवशेष आपल्याला सापडतात. मेसोझोइक इरा म्हणजे मध्यजीव महाकल्प, याच्यामध्ये आपल्याला रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप प्रकारच्या प्राण्यांचे जीवाश्म सापडतात. पॅलोझोइक इरा पुराजीव महाकल्प, याच्यामध्ये आपल्याला ॲम्फिबियन्स, पायसेस ॲज वेल ॲज इन्व्हर्टेब्रेटाज यांचे फॉसिल फ्युएल्स आढळतात. म्हणजे सरीसृप असेल, उभयचर किंवा मत्स्य प्राणी असतील, त्याचबरोबर अपृष्ठवंशीय जे प्राणी आहेत त्यांचे जीवाश्म आपल्याला पुराजीव महाकल्प म्हणजेच पॅलेओझोइक इरा या रचनेमध्ये आढळतात. तर ही झाली आपली स्ट्रक्चर ऑफ ग्राउंड लेवल अँड फॉसिल्स, भूस्तर रचना आणि जीवाश्म. जमिनीमध्ये कोणत्या लेवलला आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे जीवाश्म सापडते. आपण परत कार्बन डेटिंगकडे येऊयात थोडंसं. कार्बनी वयमापन म्हणजेच कार्बन डेटिंग. कार्बन 14 म्हणजे कार्बन 14 हा किरणोत्सर्गी आहे आणि त्याचा ऱ्हास होत जातो म्हणजे क्षय होत जातो. रेडिओ ॲक्टिव्ह डिके ऑफ कार्बन 14 याचा शोध विलार्ड लिबी यांनी लावला होता. आपला पुढील पुरावा आहे भ्रूण विज्ञानविषयक पुरावे.
म्हणजेच एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस. काळाच्या ओघामध्ये एम्ब्रियोजची डेव्हलपमेंट होताना एम्ब्रियोमध्ये पण काही बदल झाले होते. एम्ब्रियो म्हणजे काय? भ्रूण. भ्रूणांमध्ये काही बदल होत गेले. ते कोणत्या प्रकारचे बदल होते ते आपल्याला इथे पाहायचे आहेत. आता वेगवेगळ्या प्राण्यांचे जे भ्रूण आहेत यांची सुरुवातीची जी अवस्था आहे ती आपल्याला जवळपास सारखीच दिसते. या डायग्राममध्ये फिश असेल, सॅलामेंडर असेल, टॉर्टॉईज असेल, चिकन असेल, पिग, काव, रॅबिट, मॅन. म्हणजेच मासा, सॅलामेंडर, कासव, कोंबडी, डुक्कर, गाय, ससा, मनुष्य यांचे सुरुवातीचे भ्रूण म्हणजे एम्ब्रियोज जे आहेत ते जवळपास आपल्याला सारखे दिसतात. All embryos shows extreme similarities during the initial stage and those similarities decreases gradually. प्रारंभिक अवस्थेत या भ्रूणांमध्ये खूपच साम्य दिसते व विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये मात्र ते कमी. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत म्हणजेच डार्विन्स थेरी ऑफ ए नॅचरल सिलेक्शन. ही सजेस्ट दॅट सर्वायवल ऑफ ए फिटेस्ट म्हणजेच सक्षम तेच जगतील. दॅट्स ए theory of a natural selection. So, in support of this theory, he written a book, Origin of Species. Origin of Species. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर डार्विनची थेरी सगळीकडे खूप जास्त प्रमाणात ॲक्सेप्ट केली गेली. पण कालांतराने हळूहळू या थेरीला काही ऑब्जेक्शन्स पण आले. ज्यावेळेला डार्विनने ही थेरी पुटफोर्थ केली त्याचं म्हणणं होतं, स्पष्टीकरण होतं की when organisms reproduce similar organisms, so they will compete with each other, and in that competition those who are sustainable, those who will fit to the environment will sustain, and they will produce their own new caste. याचाच अर्थ सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात आणि हे एकमेकांशी स्पर्धा करतील. ही स्पर्धा जीवघेणी असेल. या स्पर्धेमध्ये जो टिकून राहील तोच जीव पुनरुत्पादन करून आपल्या वैशिष्ट्यांसकट नवीन प्रजाती तयार करेल. दिस थेरी इज नोन ॲज ए डार्विन्स थेरी ऑफ ए नॅचरल सिलेक्शन. सम ऑब्जेक्शन्स कम्स इन फुट फोर्थ फॉर दिस थेरी. दिस ऑब्जेक्शन्स म्हणजेच आक्षेप. द नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. नैसर्गिक निवड हा एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. Darwin did not mention any explanation about useful and useless modifications. उपयोगी आणि निरुपयोगी बदलांचे स्पष्टीकरण जे डार्विनने दिलेच नाही. There is no explanation about slow changes and abrupt changes. सावकाश होणारे बदल आणि एकदम होणारे बदल याचा कुठेही उल्लेख डार्विनच्या थेरीमध्ये आलेला नव्हता. त्यानंतर लॅमार्कवाद. Lamarckism. When Jean-Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in a living organism are responsible for evolution, and reason behind those morphological changes is activities or laziness of that organism, he called his concept as a principle of use or disuse of organs. उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीररचनेत बदल होतात व या बदलामागे त्या जीवाने केलेला प्रयत्न वा केलेला आळस कारणीभूत असतो असा सिद्धांत जेन बाप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडला. त्यांनी यालाच इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत म्हणजेच यूज ऑर डिसयूज ऑफ ए ऑर्गन असं म्हटलं आहे. नेक ऑफ ए जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू द ब्राउझिंग ऑन लीव्स of a tall plants by extending their neck for several generations. पिढ्याने पिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडावरची पाने खात असल्यामुळं तो लांब मानेचा झाला. हे उदाहरण म्हणजेच मिळवलेली वैशिष्ट्य दॅट इज कॉल्ड एज अ ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक अशा स्वरूपाचं असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. दे विल ट्रान्सफॉर्म मीन्स ॲक्वायर्ड कॅरेक्टर विल ट्रान्सफॉर्म वन जनरेशन टू द अनदर जनरेशन. हाच तो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत. सो दिस इज नथिंग बट अ थेअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ए ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स दॅट इज लॅमार्किझम म्हणजेच लॅमार्कवाद होय. जातीउद्भव म्हणजे स्पेसिएशन. एखादी जात कशाप्रकारे तयार होते, स्पेशियझम कशाप्रकारे वाढत जातं. द स्पेसिस इज अ ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू
ए नॅचरल रिप्रोडक्शन म्हणजेच नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवाच्या गटास जाती असं म्हणतात. म्हणजे एका पर्टिक्युलर स्पेसीस दुसऱ्या स्पेसीसना प्रोड्यूस करत जातं आणि त्या स्पेसीस फर्टाईल असतील म्हणजे नवीन स्पेसीस प्रोड्यूस करतील. यालाच स्पेसीस म्हणजे जाती असं म्हटलं जातं. जिओग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑल्सो लीड्स टू द स्पेशलायझेशन. सजीवांचे भौगोलिक वा पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास काही कालांतराने जातीबदल किंवा जाती उद्भव म्हणजेच स्पेशिएशन घडून येतं. बऱ्याच वेळेला यामुळे जातींची वैशिष्ट्य टिकून राहतात, पण एका जातीपासून दुसरी जात तयार होण्यास काही जनुकीय जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन्स रिस्पॉन्सिबल. या बदलासाठी जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जनुकीय बदलही कारणीभूत असू शकतात. देन कम्स मानवी उत्क्रांती, ह्युमन इव्हॉल्युशन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट हियर, human evolution. So let's discuss human evolution in detail. At start, there is a one cell organism formed in the ocean. एक पेशीय प्राण्यांची ऑर्गॅनिझमची समुद्रामध्ये उत्पत्ती झाली. जवळपास 7 करोड वर्षांपूर्वी किंवा 7 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर जे डायनासोर्स होते त्यांचं अस्तित्व संपलं. त्यानंतर जवळपास 4 कोटी वर्षापूर्वी जो मंकीज अवेलेबल होते अर्थवर त्यांची शेपटी गायब झाली. दे लॉस्ट देअर टेल. आफ्टर दॅट द ब्रेन साईज ऑफ द ऑर्गॅनिझम इन्क्रीजेस ॲज वेल ॲज इम्प्रूव्ड देअर हँड्स. त्यांचा मेंदू मोठा झाला व हाताचा पंजाही सुधारला. त्याच्यानंतर जे मंकीज होते दोज ऑर्गॅनिझम दे लुक्स लाईक ए ह्युमन. दे डेव्हलप्ड इंटू द आफ्रिका. आफ्टर दॅट दे ट्रान्सफर टुवर्ड्स एशिया. त्यानंतर ते एशियाकडे ट्रान्सफर झाले आणि एशियामध्ये गिवान अँड ओरँगुटन नावाच्या जाती स्पेसीस अस्तित्वात आल्या. जे काही आफ्रिकामध्ये शिल्लक होते त्यांच्यामध्ये जवळपास 2,50,00,000 वर्षापूर्वी चिंपांझी आणि गोरिला उदयास आले. सो कंबाईनली आय कॅन से आफ्टर दिस एरा द लुंबर बोन्स वॉज गेट डेव्हलप्ड. या सगळ्या एरियानंतर जवळपास कमरेची जी हाडं असतात ती डेव्हलप झाल्यामुळे सरळ चालणारा ताठ चालणारा माणसासारखा दिसणारा ऑर्गॅनिझम डेव्हलप झाला की जो गवताळ प्रदेशामध्ये चालायचा. आफ्टर दॅट अबाउट 2 crore years ago 2 कोटी वर्षापूर्वी ह्युमन लाईक ऑर्गॅनिझम गेट डेव्हलप. माणसासारखा प्राणी डेव्हलप झाला. जवळपास 1 कोटी वर्षापूर्वी रामापिथिकस हा मानवासदृश्य ऑर्गॅनिझम बऱ्या प्रकारे डेव्हलप झाला, चांगल्या प्रकारे डेव्हलप झाला. सो वी विल स्टडी इन डिटेल. जवळपास 15 ते 20 लाख वर्षापूर्वी माणसासारखा ताठ चालणारा ऑर्गॅनिझम तयार झाला. तो चायना आणि रशिया या ठिकाणी त्याचं वास्तव्य असावं. हिज लोकेशन इज प्रेझेंट इन चायना ॲज वेल ॲज इन रशिया. आफ्टर दॅट द डिस्कवर्ड फायर. अग्नीचा शोध लागला. त्यानंतर जवळपास 50,000 वर्षापूर्वी द ऑर्गॅनिझम बिकम्स अ टॅलेंटेड. दॅट इज वी कॅन कॉल इट एज ए होमो सॅपियन. निएंड्रिथल द फर्स्ट ह्युमन वॉज गेट डेव्हलप्ड. 50,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानवाचा जन्म झाला असं म्हणता येईल आणि होमो सॅपियन म्हणजेच निएंड्रिथल हा पहिला मानव जन्मास झाला किंवा त्याचं अस्तित्व आपल्याला सापडलं. जवळपास 50,000 वर्षापूर्वी क्रो-मॅग्नन दॅट ancestor of a man was developed. हा मानवाचा पूर्वज अस्तित्वात आला. 10,000 वर्षापूर्वी मानवाने शेती, वसाहती, जनावरं पाळणं तसेच कळपानं राहणं सुरू केलं. यालाच आपण सांगू शकतो दे स्टार्टेड फार्मिंग, दे स्टार्टेड ग्रुप हंटिंग ॲज वेल ॲज ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ देअर हाऊसेस दे स्टार्टेड ए कल्चर. फायनली about 5,000 years ago the human find out the skill of writing. लिहिण्याचं कौशल्य माणसाकडे आलं. त्याचबरोबर 400 वर्षांपूर्वी ह्युमन डेव्हलप्ड वेपन्स, शस्त्रास्त्र तयार केली गेली आणि 200 वर्षापूर्वी ही स्टार्टेड ए इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन. औद्योगिकरणास त्यांनी जवळपास 200 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि आजचा मानव डेव्हलप झाला. टुडेज ह्युमन वॉज गेट डेव्हलप्ड. आणि अजूनही आपण मानव वंशाच्या मूळ तपशिलांचा शोध घेतच आहोत.
भविष्यातही या तपशिलांमध्ये अजून काही सुधारणा होतील.